बातमी कोल्हापुरातून आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कोल्हापुरात हा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। कोल्हापुरातील दसरा चौकातून शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या मोर्चामध्ये शाहू महाराज छत्रपती त्याचबरोबर सतेज पाटील, ऋतुराज पाटील हे देखील सहभागी झालेले आहेत। राज्य सरकारचा समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्ग हा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, मात्र या प्रकल्पाला मोठा विरोध होताना दिसतोय। कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी 760 किलोमीटर इतकी असणार आहे। ग्रीनफील्ड आणि 6 पदरी असा हा मार्ग असेल। 86,300 कोटी रुपये अंदाजित खर्च या महामार्गासाठी राखून ठेवण्यात आलेला आहे। मात्र या महामार्गाला आता मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। भूषण, मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे। शाहू महाराज छत्रपती त्याचबरोबर सतेज पाटील हे देखील आता सहभागी झाले आहेत। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये आल्यानंतर या ठिकाणी छोट्या खानी सभेमध्ये या सगळ्या मोर्चाचं रूपांतर झालेलं आहे। आपण बघतोय शाहू छत्रपती असतील, त्याचबरोबर सतेज पाटील असतील, राजू शेट्टी असतील, असे सगळे नेते या सगळ्या महामोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि आता सरकार विरोधात आपला रोष आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। हजारो शेतकरी या सगळ्या महामोर्चामध्ये सहभागी झाले। फक्त कोल्हापूरच नाही तर सांगली जिल्ह्यातील शेतकरी देखील या सगळ्या महामोर्चामध्ये सहभागी झालेले होते। खरं तर गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून खरं तर या शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये आंदोलन होत आहेत, मात्र त्याची दखल घेतली जात नाहीये। उलट 2 दिवसापूर्वी या सगळ्या बरोबर आहे। तर शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध सध्या कोल्हापुरात दिसतोय। धन्यवाद भूषण या सविस्तर माहितीसाठी।